जिल्ह्यातील 12 तालुक्यात 146 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक संपन्न होणार आहे। यासाठी निवडणूक प्रक्रिया जी आहे ते सुरू आहे आणि यात नामांकन जे आहे ते दाखल करणे सुरू आहे। गडचिरोली जिल्हा दुर्गम भाग असला तरी मोठा प्रतिसाद आज शेवटच्या दिवशी दिसत आहे। तुमनूर ग्रामपंचायतीतील प्रतिष्ठित नागरिक जे आहे ते त्यांच्या उमेदवारांसोबत इथे नामांकन दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी नामांकन दाखल करणे सुरू आहे। आज शेवटची तारीख आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 146 ग्रामपंचायतीवर ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ते सुरू आहे आणि यात 28 एप्रिलला मतदान जे आहे ते संपन्न होणार आहे आणि भाजप पक्षाचेही उमेदवार जे आहेत ते नामांकन दाखल करत आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवारी नामांकन दाखल करत आहेत आणि आपला पक्ष दावेदारी करीत आहेत की आमची सत्ता ग्रामपंचायतवर काबीज करणार। परंतु येणारा निकाल जे आहे ते जनतेसमोर येणार आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात 146 ग्रामपंचायतीवर ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि नामांकन दाखल करत असताना महसूल विभागाचे किंवा निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी काम करताना दृश्यामध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे सध्या नामांकन जे आहे इथे स्वीकारणे सुरू आहे आणि आज शेवटची तारीख आहे। सध्या गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच माओवाद हद्दपार झाल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ते होणार आहे आणि एक शांततेत मतदान प्रक्रिया जी आहे ते पार पाडणार आहे। कारण की नेहमीच गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 40 वर्षापासून नक्षलवाद किंवा माओवादची भीती दुर्गम भागातील ग्रामपंचायतीला होती, परंतु यावेळी माओवाद किंवा नक्षलवाद गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशात हद्दपार झाल्यामुळे एक स्वतंत्रपणे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक स्वतंत्रता जी आहे ते मिळणार आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत नियम डेरफान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।